नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचे 1 दिवसाचे पारायण कसं करायचं, संकल्प, पूजा, मांडणी, उपवास किंवा 1 दिवसीय जरी असलं तरी त्याचं सांगता कशी करायची, अगदी सगळी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सेवा कशा कशा पद्धतीने तुम्ही करू शकता याचीसुद्धा माहिती आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही किंवा 21 दिवसाची सेवा शक्य नाही, 11 दिवसाची सेवा शक्य नाही. त्यांनी 1 दिवस दत्त जयंतीच्या दिवशी आणि त्यातल्या त्यात म्हणजे त्या दिवशी गुरुवार आहे, दत्त जयंती आहे, दुग्ध शर्करा योगच आहे आणि जर तुम्ही या दिवशी काहीच शक्य झालं नाही तरी 1 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करू शकता. तर बघा, अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. म्हणजे खूप मोठी सेवा तुमच्याकडून घडेल. काहीच नाही जमलं तर ही सेवा तरी तुम्ही अवश्य वेळात वेळ काढून करा. तर आता काय करायचं, सगळ्यात पहिले दत्त जयंती आहे, देवपूजा वगैरे करून घ्यायची, अभिषेक वगैरे करून घ्यायचा. तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक करा, नसेल तर महाराजांची स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करा. पूजा मांडणी कशी करायची, 1 दिवसीय जरी पारायण असलं तरी आपल्याला पूजा मांडणी जर आपण केलो तर त्या आपल्याला छान वाटतं, प्रसन्न वाटतं. त्यामुळे पूजा मांडणी करून तुम्ही पारायण करा. तर एक छोटासा पाट घ्यायचा, पाटावरती स्वच्छ वस्त्र अंथरायचं, पिवळं वगैरे अंथरू शकता. त्याच्यावरती दत्त महाराजांची मूर्ती ठेवायची, अभिषेक वगैरे करून मूर्ती स्वच्छ करून तिथे ठेवायची. त्याला अष्टगंध वगैरे लावून घ्यायचा. त्याच्यानंतर जर स्वामींची मूर्ती असेल तर पण असंच करायचं. त्याच्यानंतर डाव्या साईडला घंटी ठेवायची, उजव्या साईडला पिण्यासाठी छोट्याशा वाटीत पाणी ठेवायचं, प्रसाद ठेवायचा. प्रसाद जो काही तुम्ही नैवेद्य केला मग म्हणजे नसेल केला तरी सकाळ सकाळी जर तुम्ही पारायण वाचणार असाल तर करणार असाल तर सकाळ सकाळी तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता. धूप दीप अगरबत्ती ओवाळून पंचोपचार पद्धतीने पूजा करायची. फुलं घालायची. फुलं त्यातल्या त्यात शक्यतो पिवळी फुलं असतील तर अतिशय उत्तम. तर अशी आपल्याला मी साईडला इमेज पण देईल. तर तुम्हाला अशा पद्धतीने साधी सोपी पूजा मांडायची आहे. ग्रंथ जो आहे तो त्याच्या खाली एका छोट्याशा पाटावरती ठेवायचा आहे, हातात घ्यायचा नाही. त्याच्यामुळे ग्रंथासाठी तुम्हाला एक छोटासा पाट लागणार आहे. ठेवताना पण त्याच्यावरती एक पीस ठेवायचं आणि त्याच्यावरती ग्रंथ ठेवायचा आणि ग्रंथाची पण पूजा करून घ्यायची. धूप दीप अगरबत्ती ओवाळून ग्रंथ पण ओवाळून घ्यायचा, त्याची पूजा करून घ्यायची आणि मग पारायणाला सुरुवात करायची. पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही संकल्प पण करू शकता. एखाद्या कार्यसिद्धीसाठी तुम्ही सेवा करणार असाल तर संकल्प करायचा. उजव्या हातामध्ये आता सेवा करण्यापूर्वी बसण्यासाठी आसन घ्यायचं. उजव्या हातामध्ये तुम्हाला पाणी, फूल, अक्षदा, हळद, कुंकू या सगळ्या गोष्टी घ्यायच्या. तुम्ही कोणत्या कारणासाठी सेवा करताय ते बोलायचं. महाराजांना सांगायचं की या इच्छेसाठी मी ही सेवा करते, इच्छा पूर्ण होऊ दे. आणि बघा, आणि ही सेवा निर्विघ्नपणे, आता 1 दिवसाची आहे त्यामुळे एवढी काय अडचण नाही, पण एखाद्या वेळेस आपण संकल्पयुक्त खूप दिवसाची सेवा करतो त्यावेळी निर्विघ्नपणे सेवा पूर्ण होऊ दे अशी आपण महाराजांना प्रार्थना करायची आणि संकल्प सोडायचा. संकल्प सोडल्यानंतर संकल्पाचं जे पाणी आहे ते तुम्ही झाडाला घालायचं आहे, तुळशीला घालायचं नाही. ठीक आहे. आता त्याच्यानंतर सेवा झाली, संकल्प झाला. आता सेवा काय करायची, सगळ्यात पहिले तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामधलं स्वामी स्तवन एकदा म्हणायचं आहे. कोणतीही सेवा करण्यापूर्वी स्वामी स्तवन म्हणणं खूप आवश्यक असतं. त्याच्यामुळे स्वामी स्तवन तुम्हाला एकदा म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची. पारायणाला बसताना हातात 2 बांगड्या, कुंकू, कपाळाला कुंकू, टिकली नाही, कुंकू लावायचं. हातात 2 बांगड्या, तुमचे जे काही सौभाग्याचे अलंकार आहेत ते घालून जर तुम्ही सेवा कराल तर त्याचं जास्त फळ तुम्हाला मिळतं. नाहीतर हातात बांगडी नाही, कपाळाला कुंकू नाही आणि तुम्ही सेवा करताय त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे कपाळाला कुंकू. आता असं नाही की म्हणजे आता ही सेवा कोण पण करू शकतं. लहान मुलांपासून विधवा, वृद्ध, स्त्रिया, पुरुष सगळ्यांनी ही सेवा करू शकतात. पण जर सौभाग्यवती असेल तर त्याने हातात बांगड्या, कुंकू वगैरे या गोष्टी लावणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पाळायच्या.
आणि त्याच्यानंतर सेवेला चालू करायचं. स्वामीस्तवन झालं. एक वेळा तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. आता हे 1 दिवसीय पारायण आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणायच्याच आहेत पहिल्याच दिवशी आणि एकच दिवसाचं आहे. त्याच्यामुळे स्वामीस्तवन झाल्यानंतर एक वेळ अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. 11 वेळेस तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 1 माळ तुम्हाला 11 वेळेस किंवा 1 वेळेस स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. 11 वेळेस तुम्हाला दत्त महाराजांचा जप करायचा आहे. दत्त महाराजांचा कोणता जप करू शकता? श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दोन्हीपैकी कोणतेही जप तुम्ही करू शकता. हे सगळं झालं. आता त्याच्यानंतर पारायणाला सुरुवात करायची. स्वामी चरित्र सारामृतामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. शक्यतो एकाच बैठकीत तुम्हाला पारायण करायचं आहे. पारायण म्हटलं की ते एकाच बैठकीत करायचं असतं. ज्यावेळी आपण 108 दिवसाची संकल्पयुक्त सेवा इतर करत असतो, काही ना समजा मणक्याचे प्रॉब्लेम असतील, काही हेल्थ इश्यू असतील, तरी टप्प्याटप्प्यामध्ये सेवा केली तरी चालेल, पण शक्यतो एकाच बैठकीत सेवा करा. 1 ते 21 अध्याय वाचायला जास्त वेळ लागत नाही. फक्त 1 तासाचं काम आहे. जास्त जर तुम्हाला पाठ असेल तर अगदी 20 मिनिटात वाचून होतं. म्हणजे पाठ म्हणजे काय, जर सतत तुम्ही वाचत असाल, सेवा करत असाल तर तुम्हाला शक्यतो ते आपल्या लक्षात राहतं. त्याच्यामुळे ते पटपट आपल्याकडून वाचलं जातं. काही नव्याने वाचणार असेल तर त्यांना थोडा वेळ लागेल, 1 ताससुद्धा लागू शकतो. त्याच्यामुळे 1 तासामध्ये सगळी आपली सेवा होते, म्हणून शक्यतो एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न करा. आता 1 ते 21 अध्याय तुम्हाला कंप्लीट पूर्ण वाचायचे आहेत. आता हे पारायण झाल्यानंतर तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळेस 11 माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राच्या जपायच्या आहेत. महाराजांची आरती करायची आहे. आरती तुम्ही 10:30ची करू शकता. जी तुम्हाला आरती येईल ती आरती करायची आहे. आता शक्यतो आरती झाल्यानंतर तुमच्या घरात जर जेवण बनलं असेल, म्हणजे सगळा स्वयंपाक झाला असेल, तर तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे. जे काही नैवेद्य बनलं आहे ते तुम्हाला सात्विक अन्न, वरण भात, भाजी पोळी, आता ते तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे. महाराजांची आरती, दत्त महाराजांची आरती करायची आहे. आणि बघा, तुम्ही जर उपवास करणार असाल तर उपवास करू शकता, कारण त्या दिवशी दत्त जयंती आहे. बऱ्याच ठिकाणी उपवास करतात. केंद्रात पण काही सेवेकरी उपवास करतात. म्हणूनच आपल्याला गुरुचरित्राचं जे पारायण असतं ते दत्त जयंतीच्या दिवशी त्याची सांगता करत नाही का, तर त्या दिवशी दत्त जयंतीचा उपवास असतो. म्हणून तुम्ही त्या दिवशी जरी स्वामीचरित्र पारायण करणार असला जरी स्वामीचरित्र सारामृताचं जरी तुम्ही पारायण करणार असाल तरी तुम्ही उपवास करू शकता. तर उपवास केला तर अतिशय उत्तम. तुमच्याकडून उपवास देखील घडेल, दत्त जयंतीचा उपवास घडेल आणि सेवा ही तुमची छानपैकी पूर्ण होईल. नसेल शक्य तर उपवास नाही केला तरी चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे. आता संध्याकाळी जर तुम्ही उपवास केला तर त्या दिवशी शक्यतो फळ, दूध, खिचडी पण खाऊ शकता. जे काही उपवासाचे पदार्थ आहेत ते खाऊन तुम्ही उपवास करू शकता. निरंकार तुमची इच्छा असेल तर निरंकार करू शकता. आता संध्याकाळी उपवास सोडत असताना पहिल्यांदा आपल्याला ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे जे काही आपण पूजा मांडणी केलेली आहे त्याला नैवेद्य दाखवायचा. दत्त महाराजांना, स्वामींना नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवत असताना तुमच्या घरात जितके पदार्थ बनलेले आहेत, वरण आहे, भात आहे, भाजी आहे, पोळी आहे, त्या प्रत्येक नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवायचं. तुळशीच्या पानाशिवाय महाराज नैवेद्य ग्रहण करत नाहीत. त्याच्यामुळे तुळशीचं पान ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य तुम्ही साध्या पद्धतीनं नैवेद्यम समर्पयामी, तुम्हाला जे काही नैवेद्य दाखवताना जो काही विधी असतो, म्हणजे ओम प्राणाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, हे जे काही जमत नसलं तरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून जरी नैवेद्य दाखवलात तरी चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे साध्या पद्धतीने तुम्ही पारायण करायचं आहे आणि नैवेद्य दाखवून जे नैवेद्याचं ताट आहे ते तिथेच ठेवायचं महाराजांच्या समोर. ग्रंथाला पण नैवेद्य दाखवायचा आणि ते ताट आहे ते तिथेच ठेवायचं. 15 मिनटं 20 मिनटं झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर नैवेद्याचं जे ताट आहे ते तुम्ही स्वतः ग्रहण करायचं आणि त्याच्यानंतर म्हणजे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग तुम्ही उपवास सोडायचा आहे. ठीक आहे. आता दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला केंद्रात जायचं आहे. छानपैकी महाराजांचं दर्शन घ्यायचं. केंद्र नसेल तर दत्त महाराजांच्या मंदिरात जा. महाराजांना सांगा की महाराज, आज म्हणजे खूप मोठी सेवा तुम्ही माझ्याकडून करून घेतली आणि अशीच सेवा माझ्याकडून घडू दे. तुमचा आशीर्वाद कायम पाठीशी राहू दे. आयुष्यात काही नाही मिळालं तरी चालेल, पण जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुमची सेवेत मन राहू दे. सेवा करण्याची बुद्धी द्या
अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि हे असं 1 दिवसीय पारायण तुम्ही करायचं आहे. शक्यतो त्या दिवशी मांसाहार तामसिक पदार्थ टाळायचे. दुसऱ्याला उणे दुणे बोलायचं नाही. आचार विचार चांगले ठेवायचे. दुसऱ्याशी चांगलंच वागायचं. सोबतच दारात कोणी आलं तरी त्याला विना अन्नाचं पाण्याचं घालवायचं नाही. त्याला घरात बोलून म्हणजे तुमच्या घरात जरी कोणी आलं तरी त्याला विना अन्न पाणी न देता घालवायचं नाही. चहा पाणी नाश्ता त्याचा अल्पोपहार तरी करायचा आणि मगच त्याला पाठवायचं. कारण दत्त महाराज स्वामी महाराज आपल्या सेवेच्या काळात कधी आपली परीक्षा घेतील, आपल्या घरात येऊन जातील हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून कोणी जरी आलं, शत्रू जरी आला तरी त्याला पाणी द्यायचं आणि मगच पाठवायचं. अशा प्रकारे हे सगळे व्यवस्थित नियम पाळून तुम्ही 1 दिवसीय पारायण तुम्ही अवश्य करा. 100% तुम्हाला आशीर्वाद महाराज देतीलच, यात काही शंका नाही. आपली कोणतीही सेवा महाराजांच्या खात्यात जमाच असते. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही साधं सोपं सिंपल पारायण करू शकता. पूजा मांडणी जी आहे ते तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलायची आहे, त्याच दिवशी उचलायची नाही. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही पारायण करा आणि काहीच नाही जमलं तरी एवढं तरी मी करेनच असा संकल्प करा, मनात ठाम निश्चय करा आणि 1 दिवसीय तरी हे पारायण तुम्ही नक्की करा. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.